राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकाचा बच्चू कडूंना फोन। तुमची गाडी फोडण्यासाठी मी पण 3 लाख रुपये जाहीर करतो, असं विखेंचे समर्थक म्हणाले। तर विखेंच्या समर्थकांकडूनचं आव्हान आहे ते बच्चू कडू यांनी मात्र स्वीकारले। हॅलो, हम्म बच्चू कडू साहेब बोलतायत का? हा, कोण आपण? साहेब नमस्कार, मी प्रतीक कदम पाटील बोलतोय लोणीवरनं। साहेब ती दुपारी तुम्ही वक्तव्य केलं होतं नामदार विखे पाटील साहेबांबद्दल। साहेब ते थोडंसं चुकीचं वक्तव्य झालं, तुम्हाला असं वाटत नाही का? पण साहेब त्यांनी शेतकऱ्यांचे तुम्हाला सांगतो एवढे कुटुंब दत्तक घेतले साहेब ज्यावेळेस। आम्ही त्याच्यापेक्षा 1000 घेतले। पण साहेब जसं तुम्ही 1 लाख रुपये मंजूर केले ना साहेब, की साहेबांची गाडी फोडल्या तर तुम्ही बक्षीस म्हणून 1 लाख रुपये मंजूर केले ना साहेब। वैयक्तिक मी खूप लय म्हणजे सर्वसामान्य शेतकरी आहे साहेब, मी पण 3 लाख रुपये। आज नाही, तुम्ही गुलाम आहे त्या विखे पाटलाचे। नाही नाही, गुलाम नाही साहेब, आम्ही निष्ठावान त्यांचे कार्यकर्ते आहे आणि शेतकरी आहे साहेब। मी पण पक्षाचेच निष्ठावून राहा तुम्ही आयुष्यभर। साहेब नको मी पण 3 लाख रुपये जाहीर केले। तुमची गाडी जर फोडली ना साहेब, मी पण 3 लाख रुपये जाहीर केले। जाहीर करा। हा, केले साहेब, जाहीर केले। ठीक आहे, ठीक आहे। हो हो हो, आम्ही स्वीकारतो आव्हान तुमचं। नाही मी पण तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे। विखे पाटलांवर आहे ना काहीच होऊ शकत नाही। त्याला प्रति आव्हान म्हणून मी बच्चू कडूची जो कोणी युवक महाराष्ट्रातला त्याची गाडी फोडल किंवा त्याच्या तोंडाला काळं फासेल त्याला 3 लाख रुपये मी रोख स्वरूपात बक्षीस जाहीर करतो। मी सर्वसामान्य शेतकरी, मी काय बच्चू कडू सारखं माझं काय बंगला 70 एकरामध्ये नाही। आणि तो बच्चू कडू विसरून गेले की नामदार विखे पाटील साहेबांनी 208 शेतकऱ्यांची मुलं दत्तक घेऊन त्यांचं संगोपन करून त्यांचं शिक्षण केलेलं आहे। आणि त्याचं हे वक्तव्य खूप बेताल वक्तव्य मला असं वाटतं। त्याच्यावर मी सगळ्यांना आवाहन करतो, जो कोणी बच्चू कडूच्या गाडीची तोडफोड करेल किंवा तोंडाला काळं फासेल त्याला 3 लाख रुपये मी जाहीर करतो ना, असं आवाहन करतो। धन्यवाद। काल वळूया पुढील बातमीकडे। कर्जमाफी संदर्भात विखेंनी केलेल्या वक्तव्यानंतर आता बच्चू कडू हे आक्रमक झाले। विखेंची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देणार असं कडूंनी म्हटलंय। तर बच्चू कडू भेटले तर त्यांचा गैरसमज दूर करून आमची मैत्री आणखी दृढ करू, अशी प्रतिक्रिया विखेंनी दिली आहे। नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची औलाद हाकलून काढायच्या पार्टीतून। फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं आणि हे वाचाडगिरी मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं आणि किती डाव लुटायचं तुम्ही, त्याचं ठरलं नाही पाहिजे। अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मला ऐकू, मी तर फोडणार होता भेटला तर। पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही। बच्चू माझे मित्र आहे, त्यांनी सगळं जर माझ्याशी बोलले असते, चर्चा केली असते की एकदम मी काय म्हटलं, मी नंतर सगळ्या माध्यमांसमोर बोलताना खुलासावर बोललो मी। मात्र बच्चू म्हणजे तो खुलासा ऐकला पाहिजे। त्यांचा अजूनही काही गैरसमज असेल त्यांच्याशी बोलेल। मुस्लिम ख्रिश्चन संघात सामील होऊ शकतात, मात्र त्यांनी त्यांचं वेगळेपण दूर ठेवलं पाहिजे, असं भागवतांनी म्हटलंय। भारत मातेचे पुत्र आणि हिंदू समाजाचे सदस्य म्हणून शाखेत या, असं मोहन भागवतांनी म्हटलंय। No Brahmin is allowed in Sangha. No other caste is allowed in Sangha. No Muslim is allowed, no Christian is allowed, no Shaiva, no Shakta. Only Hindus are allowed. So people with different denominations, Muslims, Christians of any denomination, they can come to Sangha. Keep your separateness out. Your speciality is welcome. But when you come inside Shakha, you come as son of Bharat Mata, member of this Hindu society.